भीक नाही, हक्काचे पैसे मागतोय. अजितदादांवर मंत्री सरनाईक नाराज. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा वाद वाढला. राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एका वक्तव्याने महायुती सरकारमधील धुसफूस पुन्हा समोर आली आहे. एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून पुरेसा निधी दिला जात नाहीये. आम्ही पाठवलेली फाईल वित्त विभागाचे अधिकारी परस्पर माघारी पाठवतात. फाईल मंत्र्यांपर्यंत सुद्धा पोहोचत नाही. हे योग्य नाही, अशा शब्दात मंत्री सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रताप सरनाईक बोलत होते. सरनाईक पुढे म्हणाले, एसटी महामंडळ अतिरिक्त पैसा मागत नाही. आम्ही तर आमच्या हक्काचे पैसे मागतोय. आम्ही भीक मागत नाही. PFचे पैसे वापरू शकत नाही. ते पैसे वापरले तर आम्हाला तुरुंगात जावं लागेल. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचाही पगार वेळेत झाला पाहिजे. आम्ही पाठवलेली फाईल ही वित्त विभागाचे अधिकारी परस्पर माघारी पाठवतात. फाईल मंत्र्यांपर्यंत सुद्धा पोहोचत नाही. हे योग्य नाही. आता वित्त विभागातच जाऊन बसणार. अजितदादांनी मला बोलावून घेतले होते. त्यांना मी त्यावेळी वास्तव परिस्थिती सांगितली होती. कोणत्याही परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार 7 तारखेला झालेच पाहिजे. मीच आता दर महिन्याला 5 तारखेला वित्त विभागात जाऊन बसणार आहे. त्यांना पण कळू दे की मंत्र्याला येथे यावं लागतं. अशा शब्दात त्यांनी वित्त विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. 2 वर्षात एसटीला कॉर्पोरेट लुक देणार. 2 वर्षात मी एसटीला कॉर्पोरेट लुक देणार, पण हा लुक देत असताना कधी छप्पर उडाले असा प्रकार होणार नाही. आम्ही स्क्रॅपिंग पॉलिसी आणली आहे. आमच्या 2 ते 2,500 बसेस या स्क्रॅपमध्ये काढल्या. आता आम्ही 3,000 बसेसची निविदा काढणार आहोत. पुढील 4 वर्षात 5,000 बसेस कशा येतील हा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आम्ही ग्रामीण, तालुका आणि शहरी भागातील डेपो विकसित करणार आहोत. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.